या कार्यक्रमाच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। भव्य सोहळा आयोजित केला गेलेला आहे। सोमनाथ अमृत पर्व आहे आणि या महोत्सवामध्ये ही दृश्य आपण पाहतोय नुकतीच मोदींच्या झालेल्या आगमनाची। भव्य सोहळा आयोजित केला गेलेला आहे। भव्य कार्यक्रमांचं नियोजन आज दिवसभर असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या अनोख्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालेलं आहे। बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आज दिवसभर या ठिकाणी असणार आहे आणि नुकतंच मोदींचं आगमन झालंय। ही ताजी दृश्य आपण पाहतोय नुकतीच या महोत्सवामधून सोमनाथ अमृत पर्व महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालंय। सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जातंय आणि तीच ही ताजी दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। वैदिक मंत्रघोषाच्या साथीनं 11 पवित्र तीर्थक्षेत्रांमधील जलाचा वापर केला गेला आणि हा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देवतेचा अभिषेक करणार आहेत। त्यानंतर कलश आणि ध्वजपूजन सुद्धा होईल। या सगळ्या समारंभांमध्ये मोदी सहभागी होतील। 90 मीटर उंच क्रेनच्या सहाय्यानं हा कलश मंदिराच्या शिखरावर चढवला जाणार आहे। सोमनाथ मंदिराची जी दृश्य आपण पाहतो या मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आलेले आहेत आणि त्यांचं नुकतंच आगमन सुद्धा झालेलं आहे। या मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे हे अमृत पर्व साजरं केलं जात आहे। ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्मान् भवोद्भवाय नमः। वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः। पश्येम स्वभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनु वीर्यसेम हि देव हि तञ्जदायुः शतमिन्नु शरदो अन्ति देवा जत्रा नश्चक्रा जरशन्तनूनां पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिखतायुर्गन्धो आदितिर्द्यौरादितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः। ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्मान् भवोद्भवाय नमः। वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः। पश्येम स्वभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः